आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। विविध जातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओबीसी बांधवांनी अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं, ओबीसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांचे आवाहन। परभणीचे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रतापभाई देशमुख यांच्या निवासस्थानी ओबीसी विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। ओबीसी संपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन। 7 ऑक्टोबर रोजी परभणी शहरात असलेल्या माळी गल्ली येथील अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक तथा राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष प्रतापभाई देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाच्या निवासस्थानी ओबीसी संपर्क अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक संपन्न झाली। यावेळी ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे हे बोलत होते। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रतापभाई देशमुख, संजय कदम, शंकर भागवत, कृष्णा कटारे, सचिन पाचपुंजे, अनिल गोरे, सचिन सोनटक्के, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, महालक्ष्मी स्वामी, विद्या जोंधळे, सुरेश काळे, शेख इक्बाल, विनोद कनकुटे, विजय धरणे, विजय काळे, शेख नईम, शमू हसमी, रामेश्वर रावणगंड, रामदास कदम, सोनाजी अवचार, अनिल पुरी, कबीर खान, सुदाम तुसुंद्रे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रतापभाई देशमुख म्हणाले, पक्षाचे संघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे हे काम अजितदादा यांनी केले। त्यांनी ओबीसी समाजाला सुद्धा न्याय देण्याचे काम केले, म्हणून सकल ओबीसी समाज बांधवांनी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे आवाहन केले। तर ओबीसी संपर्क अभियान हे सर्व महाराष्ट्रभर सुरू आहे आणि त्या माध्यमातून सकल ओबीसी समाज बांधवांना एकत्र करण्यात येणार आहे। अजितदादा यांनी ज्या वेळी ओबीसी समाजाचे विषय हाती घेतला त्यावेळेस दादांनी ओबीसींना न्याय देण्याचे काम केले। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी कामाला लागावे। लवकरच ओबीसी संपर्क अभियानाच्या वतीने महाराष्ट्र पिंजून काढून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन कल्याणराव आखाडे यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव देखील उपस्थित होते। सध्या राज्यभर ओबीसी संपर्क अभियान हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविले जात आहे। या राज्यामध्ये ओबीसी जनसमूहाची संख्या फार मोठी आहे आणि संख्येनं मोठ्या असलेल्या या ओबीसी जनसमूहासाठी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचं योगदानही फार मोठं आहे। अजितदादा हे सर्व घटकांना सामावून घेणारं, सर्वांना सोबत घेणारं, सर्व मान्य असणारं, सर्व समावेशक नेतृत्व आहे आणि म्हणून दादांनी ओबीसीसाठी जे कार्य केलेलं आहे ते ओबीसी पर्यंत पोहोचून याच ओबीसींना दादांच्या नेतृत्वापर्यंत पोहोचविणे हे या संपर्क अभियानाचं मुख्य कार्य आहे। आमचं महायुतीचं सरकार असेल, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी या आरक्षणाच्या प्रश्नावर अतिशय न्यायिक अशी भूमिका नेहमीच बजावलेली आहे। एका वर्गाला न्याय देताना कुणावर अन्यायही होणार नाही आणि न्यायापासून कुणी उपेक्षित राहणारही नाही याची काळजी घेणार आहे आणि म्हणून निश्चितपणे यामध्ये या सरकारनं मार्ग काढलेला आहे किंवा मार्ग काढण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आलेलं आहे। म्हणून सर्वच वर्ग या सरकारच्या बाजूने किंवा सरकारच्या सोबत असले पाहिजे आणि ते असतील। विरोधक सातत्याने आरोप होत आहेत की या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या काही काळ आहेत टिकणाऱ्या नाहीत, निवडणुकीच्या आहेत असं पण म्हणजे एकूण या साऱ्या योजनांची लोकप्रियता पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू अक्षरशः सरकलेली आहे की आता एवढ्या लोकप्रिय ठरलेल्या ह्या अनेक योजना आणि या राज्यातली जनता या योजनांमुळे पुन्हा हेच सरकार निवडून देणार आहे। आता आपला कुठं थांगपत्ता उरणार नाही, त्यामुळं विरोधी पक्ष आणि विरोधक हे अक्षरशः खचून गेलेले आहेत आणि त्यातून अशा पद्धतीची एक चर्चा किंवा अशा पद्धतीचे विधानं करीत असतील।